आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जय श्री कृष्ण। आजपासून आम्ही भगवान श्रीकृष्णांच्या जीवनचरित्राचा सर्वात महत्त्वाचा अध्याय सुरू करणार आहोत। या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेचा उपदेश देतात। हा उपदेश त्यावेळी दिला गेला होता जेव्हा पांडवांच्या आणि कौरवांच्या सेना कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये एकमेकांसमोर येऊन उभ्या ठाकल्या होत्या। त्याच क्षणात अर्जुनासारखा परमयोद्धा स्वतःच्याच मोह, भ्रम आणि संशयाच्या जाळ्यात अडकून भित्र्यासारखा थरथर कापू लागला होता। त्याचं गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडलं आणि तो त्याच्या कर्मयुद्धापासून पळ काढून एक संन्यासी बनण्याचा विचार करू लागला। तो विचार करू लागला होता की जर तो त्याच्या आप्तस्वकीयांचं काका, दादा, मामा, पितामह, भाऊ आणि पुत्रांचं रक्त सांडूनच राजा बनणार असेल तर असा राजा बनण्यापेक्षा तर भिक्षा मागून जगलेलं बरं आहे। जेव्हा तो अशा प्रकारे किंकर्तव्य मूढ झाला, जेव्हा त्याला त्याचं कर्तव्य आणि त्याच्या धर्माचा मार्ग स्पष्टपणे दिसत नव्हता, त्यावेळी श्रीकृष्णांनी कर्तव्य आणि धर्माचा जो मार्ग त्याला दाखवला त्याच उपदेशाला भगवद्गीता असं म्हणतात। गीतेच्या संदर्भात डॉक्टर राधाकृष्णन सांगतात की गीता काय आहे। गीता काय आहे या बाबतीत संक्षेपाने एकच गोष्ट सांगू शकतो। आपली जितकी उपनिषदे आणि शास्त्र आहेत त्यात जे काही सांगितलं गेलंय त्या सर्व ज्ञानाला एकाच जागी एकत्रित करून त्याचं सार काढलं गेलंय। सर्व शास्त्रांचं ते जे सार तीच गीता आहे। गीतेच्या बाबतीत महात्मा गांधींनी म्हणून ठेवलंय की जेव्हा केव्हा ते एखाद्या द्विधा मनस्थितीत सापडतात किंवा आयुष्याचा एखादा गुंता सुटत नसे किंवा मार्ग स्पष्ट दिसत नसे तेव्हा ते गीतेचा आधार घेत असत। मला भगवद्गीतेमधून ती शक्ती मिळते, ते समाधान प्राप्त होतं जे मला इतरत्र कुठेही मिळत नाही। जेव्हा जेव्हा मी निराशाच्या गर्तेत असा सापडतो, एखादा आशेचा किरण सुद्धा जेव्हा दिसत नाही, तेव्हा मी सरळ भगवद्गीतेला शरण जात असतो आणि त्यात
एखादा श्लोक तरी असा सापडतोच, ज्या योगे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे मिळून जातं आणि संकटांनी घेरलेलं असताना देखील माझ्या ओठांवर पुनश्च हसू येतं. गीता ज्ञान, कर्म आणि भक्तीची एक गंगा आहे, जी युगानुयुगे या धर्तीवर वाहते आहे. आणि ज्या प्रकारे एक नदी प्रत्येक तहानलेल्या मनुष्याची तहान भागवते, हे न विचारताच की तो तहानलेला कोणत्या जातीचा, कोणत्या रंगाचा, कोणत्या देशाचा आहे, त्याच प्रकारे गीतेची गंगा जात, धर्म आणि देशाच्या सर्वच्या सर्व सीमा लांघून समस्त मानव जातीच्या कल्याणार्थ वाहत असते. गीतेची कमाल ही आहे की कुणीही मानवाच्या मनात किंवा आत्म्यात कोणताही प्रश्न असू दे, भले तो आध्यात्मिक असेल, आदी भौतिक असेल किंवा सांसारिक असेल, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये उपलब्ध आहे. भगवंतांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता आहे? आत्मा आणि परमात्म्याचं मिलन कसं होऊ शकतं? सांसारिक आयुष्यात मनुष्याने कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या जीवनाचं ध्येय काय आहे, आत्मा काय आहे, परमात्मा कोण आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये उपलब्ध आहे. याच प्रकारे गीतेच्या संदर्भात लोकमान्य टिळकांनी म्हटलं आहे, श्रीमद भगवद्गीता आपल्या धर्मग्रंथाचा एक अत्यंत तेजस्वी आणि निर्मळ हिरा आहे. मनुष्याच्या पुरुषार्थाची अर्थात आध्यात्मिक पूर्णावस्थेची ओळख करून देणारा, भक्ती आणि ज्ञान यांचा मेळ घालून या दोहोंची शास्त्रोक्त व्यवहाराशी सांगड घालून देणारा आणि त्याद्वारे जगातल्या त्रस्त मनुष्यांना शांतता मिळवून देऊन त्यांना निष्काम कर्मयोगाच्या मार्गाने चालायला शिकवणारा गीते समान बाळबोध ग्रंथ समस्त जगाच्या साहित्यिक कुठेही सापडायचा नाही. ज्या दिवशी ही दिव्य गीता भगवंतांच्या श्रीमुखातून उच्चारली गेली होती, हे त्याच दिवशीच्या पहाटेचं दृश्य आहे. आता तर ही सूर्योदयापूर्वीची वेळ आहे, जिला अमृत वेळ असंही म्हणतात. या पवित्र वेळेत लोक त्यांच्या भगवंतांचं, त्यांच्या इष्ट देवतांचं स्मरण करतात, त्यांची पूजा करतात. तीच परंपरा, त्याच धार्मिक संस्कृतीची झलक यावेळी दोन्ही सैन्यांच्या शिबिरांमध्ये दिसते आहे. आज संध्याकाळपर्यंत कोण जिवंत असेल, कोण मृत्यू पावलेला असेल, कोणालाही माहीत नाही. परंतु त्याची चिंता न करताच सर्वजण आपापल्या कुळाचारानुसार त्यांच्या इष्ट भगवंतांची पूजा करत आहेत. दोन्ही शिबिरांतून आकाशाकडे जाणारा अग्निहोत्रातील धूर वातावरणाला शुद्ध करतोय. सर्व लोक, सैनिक असोत वा सेनापती, आपापल्या नित्यपूजेमध्ये मग्न आहेत. पितामहा भीष्म, धर्मराज युधिष्ठिर, दुर्योधन, दृष्टद्युम्न, अर्जुन, कृपाचार्य, भीम, द्रोणाचार्य, इतकंच काय तर अगदी दोन्ही बाजूच्या सामान्य सैनिकांनी देखील त्यांच्या इष्टदेवतांचं स्मरण करून येणाऱ्या युद्धात विजय मिळावा म्हणून प्रार्थना केली. अंतरिक्षाय स्वाहा इदं अंतरिक्षाय इदं नमः. ओम इंद्राय स्वाहा इदं इंद्राय इदं नमः. ओम नमः शंभवाय च मयो भवाय च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च स्वाहा. ओम वायवे स्वाहा इदं वायवे इदं
भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुतेम तस्मै देवाय हविषा विधेम। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम्। थांब जरा पार्थ. हवनकुंडात पूर्णाहुती देण्याआधी विजय प्राप्ती करता तू माता दुर्गांची पूजा केली पाहिजेस. विजय प्राप्ती करता? हो, विजय प्राप्ती करता. हे केशव, जेव्हा स्वतः भगवान श्रीकृष्ण या युद्धात माझ्या समवेत आहेत, तर मग विजय प्राप्त होईल यात काही शंका आहे का? हे पार्थ, ही शंका घेण्याची गोष्ट नाही, दैवी मर्यादा सांभाळण्याची ही गोष्ट आहे. या अनंत सृष्टीचा सर्व कारभार ज्या शक्तीद्वारे संपन्न होत असतो ती शक्ती भगवती दुर्गा आहे. भगवंतांचं एक रूप केवळ संकल्पाचं आहे आणि भगवंतांचंच दुसरं रूप त्या संकल्पाला साकार करणारी शक्ती रूपा भगवती दुर्गा आहे. अर्जुन, ज्या शक्तीशिवाय या जगात एक पान देखील हलू शकत नाही, त्याच शक्तीचा आशीर्वाद विजय मिळवण्यासाठी समस्त प्राण्यांकरता आवश्यक आहे. स्वतः मी देखील राम अवतारामध्ये लंका युद्धाच्या आधी भगवती दुर्गाजींचीच पूजा करून विजयासाठी आशीर्वाद मिळवला होता. म्हणूनच दुर्गा मातांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त कर. त्या सदार्द्र चित्त आहेत, त्यांच्या प्रामाणिक भक्तांवर लगेच प्रसन्न होऊन जातात. त्या महादुर्ग शांतचित्त आणि महाभयविनाशिनी आहेत. त्यांच्या 9 नावांच्या उच्चारणानेच त्या प्रसन्न होऊन जातात. म्हणूनच मनाने त्यांच्या 9 दुर्ग रूपांचं स्मरण करून त्यांच्याकडे विजयाचं वरदान माग. जशी आज्ञा मधुसूदन. अर्जुनाने श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून दुर्गा माताची मनोभावे आणि यथासांग पूजा केली. त्यांच्या 9 रूपांचं स्मरण करून त्याने त्यांच्याकडे युद्धात विजयी होण्यासाठीचा आशीर्वाद मागितला. युद्ध प्रवीणा युद्ध से पहले अस्त्र और शस्त्र सिद्ध कर मेरे रण की अनुमति और आशीष दे. नाम स्मरण करता मैं तेरे. प्रथमं शैलपुत्री द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं
षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिता चार भुजाओं वाली मैया इन भुजदंडों में बल भर दे धर्म क्षेत्र कुरुक्षेत्र में माता धर्म विजय का मुझको वर दे अंबिके शक्ति दे माता शक्ति दे जय दुर्गा जय माता जय दुर्गा जय दुर्गा जय माता जय माता जय सिंह वाहिनी जय असुर नाशिनी सिंह वाहिनी असुर नाशिनी जय सुजाता जय दुर्गा जय माता जय माता जय दुर्गा जय माता जय माता आद्याशक्ति अजन्मा अभिनव रूप धरे दिव्यायुध संयुक्ता भय दुख दूर करे जय विश्वकारिणी जय विश्वधारिणी जगदम्बे जय दुर्गा जय माता जय माता जय दुर्गा जय माता जय माता प्रणाम माते. हे अर्जुन, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झाले आहे. माग, तुला माझ्याकडून कोणतं वरदान हवंय? हे माता दुर्गे, हे शत्रू संहारिणी, मला या धर्म अधर्माच्या युद्धामध्ये धर्मशत्रूचा संहार करण्यासाठी शक्ती प्रदान करावी. माते, मला विजयश्रीचा आशीर्वाद द्यावा. हे देवी, तुम्ही माझ्या सख्यावर अर्जुनावर कृपा करावी. हा धर्माच्या मार्गाने जातोय. ज्या ज्या लोकांनी याच्यावर अन्याय केलाय त्यांना युद्धात पराजित करून याने विजयश्री धारण करावी असा आशीर्वाद अर्जुनाला द्यावा. हे पांडव, चिंतेचा त्याग कर. तू थोड्याच काळात शत्रूंवर विजय मिळवशील. तुम्ही दोघं नरनारायणाची रूपे आहात. त्यामुळे साक्षात इंद्र सुद्धा तुम्हा दोघांबरोबर युद्धामध्ये शत्रुत्व पत्करण्याचं साहस नाही करणार. त्यामुळे मग अन्य शत्रू कितीही बलवान असोत, तुमच्या समोर ते तुच्छ आहेत. या युद्धात अंतिम विजय तुमचाच होईल. तथास्तु. यम यम चिंतयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितम्.
अखेर कुरुक्षेत्रावरील महायुद्ध आरंभ होण्याचा तो क्षण आलाच. दोन्ही बाजूकडील सेनानी अस्त्र आणि शस्त्राने सुसज्ज होऊ लागले. कौरवांचे सेनापती पितामहा भीष्म आणि पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न तसंच दुर्योधन, कौरव, पाचही पांडव युद्धसज्ज होऊन आपापल्या रथातून रणभूमीवर आले. दोन्ही बाजूचे असंख्य सैनिक जिथवर नजर जाईल तिथवर पसरलेले होते. हत्ती, घोडे, रथ, पायदळ यांचा जणू एक महासागरच कुरुक्षेत्रावर आलेला होता. संशयाची आणि शंकेची एक छाया जी या युद्ध क्षेत्रावर होती, तीच छाया, तीच शंका आणि तीच भीती हस्तिनापुरातील राजमहालात बसलेल्या धृतराष्ट्रांच्या मनावर देखील गारूड करून होती. ते देखील चिंतित होते की या युद्धाचा परिणाम काय होईल, कोण जिंकेल, कोण हरेल, कोण जिवंत परत येईल आणि कोण घरी परत येणार नाही. याच शंकेने ग्रस्त महाराज धृतराष्ट्रांनी संजयला विचारलं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे संजय, कुरुक्षेत्र जे धर्मक्षेत्रही आहे, तिथे युद्ध करण्याच्या इच्छेने एकत्र आलेल्या माझ्या पुत्रांनी आणि पंडपुत्रांनी काय काय केलं ते तू मला सांग.
महाराज, या क्षणी दोन्ही बाजूंचे सैनिक आपापल्या अस्त्रशस्त्रांनी सुसज्जित होऊन युद्धाच्या मैदानात एकमेकांसमोर आपापल्या सैन्यांचा मोर्चा बनवून ते उभे आहेत. दोन्ही बाजूंच्या सेनापतींनी आपापल्या व्यूहरचना बनवून आपापल्या सैन्याला मोक्याच्या जागी उभं केलंय. महाराज, वासुदेव श्रीकृष्ण सर्वात आधी अर्जुनाचा रथ घेऊन त्यांचे सेनापती दृष्टद्युम्नांकडे आलेले आहेत. प्रणाम द्वारकाधीश. विजयी भव. प्रणाम पार्थ. प्रणाम सेनापती. हे अर्जुन, मला पूर्ण खात्री आहे की तू तुझ्या पराक्रमाने या महायुद्धामध्ये पांडवांना विजय प्राप्त करून देशील. हे सेनापती, कृपया तुम्ही रचलेल्या या व्यूहरचनेमध्ये मला माझं स्थान सांगावं. हे अर्जुन, माझ्या या व्यूहरचनेचं मुख्य उद्दिष्ट सम्राट युधिष्ठिरांचं रक्षण करत कौरवांशी युद्ध करणं आहे. म्हणूनच बलभीमला मी सम्राटांच्या डावीकडे उभं केलंय आणि तू सम्राटांच्या उजवीकडे राहशील. तसंच नकुल आणि सहदेव मागल्या बाजूने मोर्चा सांभाळतील. हे अर्जुन, कौरवांच्या बाणांचा तीव्र प्रहार रोखण्याचं दायित्व तुझं असेल. जशी आज्ञा सेनापती. हे महाराज, पांडवांची व्यूहरचना पाहून युवराज दुर्योधन आचार्य द्रोणांकडे जात आहेत. प्रणाम आचार्य. हे गुरुवर्य, मला या युद्धाच्या निर्णयाची जरा देखील चिंता नाहीये. तुमच्यासारखा श्रेष्ठ इच्छाभेदी धनुर्धारी जो उडणाऱ्या पाखरावर डोळे बंद करून नेम धरू शकतो, तो ज्या पक्षात असेल तो पक्ष युद्धामध्ये कसा काय पराजित होऊ शकेल. गुरुवर्य, मला केवळ चिंता आहे पितामहांच्या प्राणांची. हो गुरुवर्य, पितामहांच्या प्राणांची. पितामहांच्या प्राणांची? अरे, त्यांच्यावर भले कोण शस्त्र चालवू शकतं. हीच आपली चूक आहे गुरुवर्य. पितामहांनी पांडवांचा वध न करण्याचा निर्णय घेतलाय. जर युद्धाच्या वेळी पितामहांच्या बाणांच्या वर्षावासमोर पांडव आले तर नक्कीच पितामहांच्या बाणांची दिशा बदलून जाईल. परंतु माझा पांडवांवर विश्वास नाहीये. ते त्या क्षणाचा लाभ घेऊन पितामहांवर अवश्य वार करतील. हो गुरुवर्य, अवश्य वार करतील. हेच मी सांगायला आलो होतो. गुरुवर्य, तुम्ही आणि पितामह जोपर्यंत माझ्या बाजूने आहात, मला कोणीही हरवू शकत नाही. कोणी हरवू शकत नाही. प्रणाम आचार्य. संजय, म्हणजे आता युद्धाची घोषणा झाली का? नाही महाराज. मग घोषणा होण्यापूर्वी अर्जुनाने अचानक श्रीकृष्णांना म्हटलं,
हे केशव, मी कौरवांच्या सेनेचं अवलोकन करू इच्छितो. माझा रथ दोन्ही सेनांच्या मधोमध घेऊन चला. थोडक्यात तुला पाहायचंय की दुर्योधनाला विजयी करण्यासाठी कोणकोणते युद्धे सामील झाले आहेत आणि तुला कोणाकोणाशी युद्ध करायचंय? हो केशव, मला हेच पाहायचं आहे. चल, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध घेऊन चल. हे अर्जुना, तुझ्या इच्छेनुसार मी तुझा हा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध घेऊन आलोय. हे पार्थ, कौरवांच्या सेनेच्या दिशेने पाहण्याआधी एकदा तू आपल्या सैन्यावरून नजर फिरव. एका बाजूला बलभीम उभा आहे, जो त्याच्या प्रतिज्ञांना पूर्ण करण्यासाठी उत्सुक आहे. सेनेच्या मध्यभागी तुझे ज्येष्ठ भ्राताश्री धर्मराज युधिष्ठिर आहेत आणि त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला नकुल आणि सहदेव आहेत. हे तुझे चारही भाऊ तुझ्या गांडीव धनुष्याचा टणत्कार ऐकायला बेचैन आहेत. या चारही भावांनी तुला दुःखात आणि सुखात साथ दिली आहे, परंतु आता ते त्यांच्या अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी उत्सुक आहेत. आणि तो पहा, तुझा स्वतःचा मुलगा अभिमन्यू, जो नववधू उत्तरेला शंकांच्या गर्दीत एकटीलाच सोडून रणभूमीवर उभा आहे. आणि तो पहा, तुझा सेनापती दृष्टद्युम्न, जो त्याच्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हे युद्ध प्रारंभ होण्याची प्रतीक्षा करतोय. आणि आता तू शत्रू सेनेच्या दिशेने बघ. सेनेच्या अग्रभागी उभे आहेत पितामह भीष्म, पांडवांचे आणि तुझे सर्वात मोठे शत्रू. पितामह आणि आमचे सर्वात मोठे शत्रू? हो पार्थ, तुला ठाऊक नाहीये का? पितामहांसारखा धनुर्धारी या त्रैलोक्यात दुसरा कुणीही नाही. पितामहांनी परशुरामांसारख्या अलौकिक धनुर्धराला देखील पराजित केलंय. केवळ त्यांचं शौर्य आणि पराक्रमावरच दुर्योधन हे युद्ध करतोय. पितामह कौरवांच्या विजयाचं आश्वासन आहेत,
पितामहांवर कुणीही विजय मिळवू शकत नाही. जर तुला पांडवांसाठी विजयश्री खेचून आणायची असेल तर हे अर्जुना, तुला पितामह भीष्मांचा वध करावा लागेल. पितामहांचा वध? कुठच्याही परिस्थितीत त्यांचा वध करावाच लागेल. हो धनंजय, केवळ पितामहच नाहीत, आता तू तुझ्या दुसऱ्या महाशत्रूला पाहून घे. आचार्य द्रोण, तुझे गुरुदेव. पण इथे महाशत्रू. हे तू काय बोलतोयस केशव? गुरु द्रोणाचार्य आणि माझे महाशत्रू? पार्थ, जे शत्रू म्हणून उभे आहेत त्यांना शत्रू नाही तर अजून काय संबोधलं जातं? पार्थ, आता ते तुझे मित्र नाहीत, ते तुझे गुरु होते, परंतु आता ते तुझे महाशत्रू आहेत. कारण ते तुला पराभूत करून कौरवांना विजय मिळवून द्यायला रणभूमीमध्ये उपस्थित आहेत. हे पार्था, तुला तर ठाऊकच आहे, पितामह भीष्मांप्रमाणेच आचार्य द्रोण देखील अजेय आहेत. जोपर्यंत त्यांच्या हातात अस्त्र आहे तोपर्यंत त्रैलोक्यातील कोणताही महावीर त्यांना पराभूत नाही करू शकत. जोपर्यंत अशा महाशत्रूंचा तू वध करत नाहीस तोपर्यंत पांडव विजयी होऊ शकत नाहीत. आणि त्यांच्या उजव्या हाताला युवराज दुर्योधन आहे, जो तुझ्या भावासारखा भीमासारखा गदा युद्धामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. हे कौंतेय, जर तुला पांडवांना विजय मिळवून द्यायचा असेल तर तुला या सर्वांचा वध करावाच लागेल. वध? या सर्वांचा वध? हो, या सर्वांचा वध. जर तू या सर्वांचा वध नाही केलास तर हे सगळेजण तुझा वध करतील. कारण कौरवांना हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की जर त्यांना या युद्धात विजय प्राप्त करायचा असेल तर त्यांना सर्वप्रथम अर्जुनाचा वध करावा लागेल. हाच युद्धभूमीचा नियम आहे. इथे वीरांचं स्वागत फुलांच्या हारांनी नाही, बाणांनी केलं जातं. इथे शत्रूवर प्रेम नाही, त्याच्यावर प्रहार केला जातो. त्यामुळे या आधी की हे सर्वजण तुझा वध करतील, तुला या सर्वांचा वध करावा लागेल. मला माझ्या या ज्येष्ठांचा वध करावा लागेल? पितामह, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, मला या सर्वांचा वध करावा लागेल? प्रेम, स्नेह आणि मोहमायेच्या जाळ्यात अडकलेल्या अर्जुनाकरता हा तो नाजूक क्षण होता जेव्हा तो स्वतः गलितगात्र होऊ लागला होता आणि शत्रूच्या सैन्यामध्ये स्वतःच्या आप्तस्वकीयांना पाहून त्याचे हात पाय गळून गेले होते. त्याचा आत्मविश्वास डळमळीत होऊ लागला होता. वीररसाऐवजी त्याच्या मनात भावनांचा कल्लोळ झाला. त्याला त्याचं बालपण आठवू लागलं होतं की तो कशा प्रकारे त्या पितामहांच्या अंगाखांद्यावर चढून खेळत असे. अरे अर्जुन, तू माझ्या धनुष्याशी खेळतोयस? खेळत नाहीये पितामह, मी तर तुमचं धनुष्य उचलायचा प्रयत्न करतोय. का वत्सा? कारण मला तुमच्या धनुष्याने बाण मारायचा आहे. पण का? पितामह, मी तुमच्यासारखा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनेन. पितामह, तुम्ही हसत का आहात? वत्सा अर्जुन, श्रेष्ठ धनुर्धारी बनण्याकरता धनुर्विद्येची कठोर तपश्चर्या करणं आवश्यक आहे. तुझ्या दंडात तर अजून धनुष्य उचलण्याची देखील शक्ती नाही. मग तू श्रेष्ठ धनुर्धारी कसा काय बनू शकशील? मग तर मी नक्कीच श्रेष्ठ धनुर्धारी बनेन. वत्सा अर्जुन, जेव्हा तू मला पराजित करशील
तेव्हाच श्रेष्ठ धनुर्धारी बनू शकशील. तर मग मी तुम्हाला देखील पराजित करेन पितामह. मग त्याला आचार्य द्रोणांची आठवण झाली. अर्जुन, नेम धरलास? होय गुरुदेव. आता सांग, तुला काय दिसतंय? मला चिंचेच्या झाडावर बसलेला एक सुंदर पक्षी दिसतोय. अर्जुन, तुला केवळ पक्षीच नाही तर चिंचेचं झाड, झाडावर लागलेली चिंच आणि पक्ष्यांचं सौंदर्य देखील दिसतंय. तर मग तू कसा काय पक्षावर नेम धरू शकशील? तर मग गुरुदेव, नेम कसा साधायचा? अर्जुन, तुला जर पक्षावर नेम धरायचा असेल तर तू संपूर्ण पक्षावर नाही तर केवळ त्याच्या डोळ्यावरच नेम धरला पाहिजे. वा अर्जुन वा, एक दिवस तू सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनशील. माझा आशीर्वाद आहे तुझ्याबरोबर. जर तुला पांडवांना विजय मिळवून द्यायचा असेल तर तुला या सर्वांचा वध करावाच लागेल. कसला विचार करतो आहेस पार्थ? ही वेळ विचार करण्याची नाहीये, युद्ध करण्याची आहे. तुझ्या गांडीवाचा टणत्कार ऐकण्यासाठी केवळ ही युद्धभूमीच नाही तर आकाशात देवता देखील प्रतीक्षा करता आहेत. ते पहा पार्थ, तुझे पिताश्री देवराज इंद्र स्वर्गातून बघतायत की त्यांचा पुत्र त्यांनी दिलेल्या दिव्य अस्त्रांनी कधी त्याच्या या शत्रूंचा संहार करतोय. त्यांना बघायचंय की तू युद्धात कसा पराक्रम गाजवतोस ते. अर्जुन या विचाराने आपदामस्तक हादरून गेला आणि त्याच्या कल्पनाशक्तीने त्याला ते भयानक दृश्य दाखवलं की तो त्याच्या शत्रूचा कसा वध करणार आहे. अर्जुन, काय करतोयस? अर्जुन, अर्जुन, अर्जुन थांब. अर्जुन, अर्जुन काय करतोयस?
हे अर्जुन, तू तुझ्याच कुळाचा संहार केलायस, तुझ्याच भावाचा वध केलायस, तुझ्याच बहिणींना विधवा बनवला आहेस. तू पापी आहेस, 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 पापी आहेस, तू पापी आहेस, तूच पापी आहेस. नाही 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 कृष्ण, नाही. मी कोणाच्याही रक्ताने माझे हात माखून नाही घेऊ शकत. माझा आत्मा तर त्या दृश्याच्या कल्पनेनेच अस्वस्थ होतोय.